वरखेडीत वन्य प्राण्यांचा धुमाकूळ, काढणीला आलेला गहू भुईसपाट। धुळे तालुक्यातील वरखेडी शिवारात वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकरी संकटात सापडलेत। शेतकरी महेंद्र सुरेश खैरनार यांच्या गव्हाच्या पिकात गेल्या 1.5 महिन्यापासून नीलगाई, हरडे आणि रानडुकरांचे कळप दररोज रात्री धुडगूस घालत आहेत। रात्रभर हे प्राणी शेतातच ठाण मांडून बसत असल्याने काढणीला आलेले गव्हाचे पीक पूर्णपणे आडवे झाले असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले। रात्रीच्या वेळी वीज नसल्याने आणि प्राण्यांच्या भीतीमुळे पिकाचे रक्षण करणे कठीण झाले। वर्षभराची मेहनत डोळ्यादेखत मातीमोल होत असल्याने वन विभागाने तात्काळ या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करून त्याला जंगलात सोडावे अशी मागणी महेंद्र खैरनार यांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, धुळे। सहसंपादक अनिल बोराडे। माझं नाव महेंद्र सुरेश खैरनार। माझी शेती वरखेडा शिवारात आहे। इथं सदर 1-1.5 महिन्यापासून हे प्राणीचे इतके हल्ला करता। इथं प्राणी गैरगाय असतील, हरणं असतील, माझ्या शेतात रात्री गहूमध्ये रात्रभर बसतात। ते एकदम नुकसान करताय। माझी एकच तक्रार आहे वन विभाग साहेबांना की याची दखल घ्यावी, की यांना कुठं बी बाहेर जंगल भागात सोडावे। बा आम्ही दिवसाला, आता सध्या दिवसाला लाईट केली आहे आमचे धुळे शहराचे आमदार साहेब अनुपभाई यांनी। आम्हाला खूप चांगलं केलं त्यांनी, पण आता रात्रीला लाईट नाही। रात्रीला लाईट नसल्यामुळे आम्ही रात्री कोणीच येत नाही। सकाळी 9-9:30 यायचं, ते असं नुकसान पाहायला मिळत। आज 3-4 हरणे आम्ही पाहिले शेतातून वाहिले, तिकडे कॉलेज पलीकडे पाहिले। ते माझी एकच दखल आहे साहेबांना। आता तोंडा पलीला आलेला घास आहे आमचा। फक्त अजून 1 महिना बी राहिला की आमचं म्हणजे उत्पन्न निघून जाईल। पण मागं बी डुकरांनी खूप नुकसान केलं, तेव्हा बी झालं। पण आता तोंडातला घास डायरेक्ट गहू काणे करता आडे पाडता आहे। एवढी वन विभाग साहेबांनी लक्ष द्यावे, एवढी नम्र विनंती, एवढं दखल घ्यावी।